आज प्राणायाम लिया है ना, वो है सुमति मैम। और योग शिक्षिका है, टीचर है, बहुत बढ़िया कार्य करते हैं ये। और उन्होंने आज बहुत बढ़िया प्राणायाम भी लिया है। और उनका जो कार्य होता है ना, अच्छा होता है। उनका विचार सदविचार सद्बुद्धि से वो कार्य करते हैं। देखो चलो, सुमति मैम को ये हमारे क्लब को ज्वाइन होने से और ये न्यूट्रिशन से, ये सुबह 5 से 7 बजे तक वो जब ज्वाइन होते हैं मेडिटेशन से, लास्ट शवासन, और हम जो आरोग्य के ऊपर और आहार के ऊपर जो चर्चा करते हैं ना, उनके बारे में सुमति मैम को क्या लगता है। हैप्पी मॉर्निंग सुमति मैम, अनम्यूट दिया आपको। हाँ, गुड मॉर्निंग सर। वेरी गुड मॉर्निंग। तर मी बऱ्याच वर्षापासून आपल्या क्लबला जॉईन आहे, 2 वर्षापासून. यस। हं? किती सोडावं म्हटलं तर सुटतच नाही. काय गोळी लागलेली आहे. पहिल्यापासून तर महत्व याचं माहितीच आहे. तरी पण किती नाही म्हटलं, मी किती बी निगेटिव्ह बोललं तरी तुम्ही मला जॉईन करून घेतात. खरंच मला तुमचं हे वाटतं की नको म्हणून मी ऑन करत नाही, व्हिडिओ ऑन केला नाही, तरी पण कधी रागावता कधी बोलता, पण याची गोडी लागलेलीच आहे, त्याच्यामुळे ती सुटतच नाही. आणि ते सकाळी शाळा झाल्यामुळे मला जॉईन होता येत नाही आता सध्या तरी. आणि योगा हा माझा प्राण असल्यासारखाच आहे, प्राणवायू मला पाहिजेच आहे. आणि केलं तरच मी ठीक राहते. त्यामुळे मला एखाद्या वेळेस देवाची भक्ती कमी केली तर चालते, पण योगा प्राणायाम याच्यावरच माझं जीवन आहे म्हटलं तरी चालतं. क्या बात है। देखो कितना बढ़िया संदेश है सुमति मैम का। एखाद्या वेळेस देवाची भक्ती कमी करा, पण योगा प्राणायाम वर्कआउट ये मेरा प्राण है, मेरा जीवन है, वो करना चाहिए। देखो, यही होता है जो सीनियर वेलनेस कोचेस होते हैं ना, इनका विचार, इनका अनुभव इतना बढ़िया बढ़िया होता है। देखो, उन्होंने सही बात बोलते, खरं बोलणारे आहेत याच्यामुळे आवडतात ते, खरं बोलतात। मी निगेटिव्ह बोलते तरी सर जॉईन करून घेतात, मी काही म्हणते तरी सर जॉईन करून घेतात, सरचा क्लब बंद पडावं म्हणून खूप पाहिले तरी सर जॉईन करून घेतात। म्हणजे सगळं त्यांनी खरं खरं बोलतात, त्याच्यामुळे त्यांचा स्वभाव आवडतो। कारण का, तर त्यांचे जे विचार आहेत ना, ते वाईट नाही आहेत, तात्पुरते ते विचार आहेत। त्यांना मेडिटेशनची अतिशय आवश्यकता, ते मेडिटेशन खूप छान ऐकतात, आणि ते मेडिटेशन ऐकून ऐकून परत ते आता व्हिडिओ ऑन करायला लागल्या। पहा, बदल झाला ना, होतो, बदल होतो, तो बदल झालाय। आणि त्यांना आता किती जरी नको वाटलं, किती जरी आता आता जायचं नाही, क्लब करायचं नाही, योगा करायचं नाही, तरी ती ओढ, ही ओढ कायम असते। कारण इथं पॉझिटिव्ह थिंकिंग आहे, आणि इथं सच्च खरा प्रेम आहे, सच्चा प्रेम है, इसलिए उनको इधर बुलाते हैं, इधर बुलाते नहीं, हे खरं आहे, हेच प्राण आहे, हेच जीवन आहे। क्लबला आलं तरच आपण छानसं राहणार आहोत, 100 वर्ष फिट राहणार आहोत। त्यांचा उद्देश खूप छान आहे असं त्यांना वाटते। मॅम, मेडिटेशन विषयी तुम्हाला काय वाटतं, कसं असते मेडिटेशन आपलं। मेडिटेशन खूप सुंदर आहे सर. आणि खरंच तुमचा हेवा वाटतो. एवढं कार्य करता, सगळ्याला उठवता, आणि माझ्यासारख्या निगेटिव्ह बोलणाऱ्या व्यक्तीला सुद्धा तुम्ही उठवायचा प्रयत्न करता. त्याच्याबद्दल मला खूप हे वाटतं. एखादे जर असले दुसरे तुमच्या ठिकाणी दुसरे जर कोणी असते, तर आज मला ग्रुप मधून बाजूला केले असते. बोलता परत करता सर, तुमचं खरंच तुमचं कौतुक करावं तेवढं कमीच आहे. वाव। आणि आता तुम्ही मी जे हे मी कार्य जर, करता, हा मॅम, हा। हा, तुम्ही जे कार्य करता ते खूप सुंदर आहे सर. येस येस। आणि मी जर हम्म. समजा तुमच्यासोबत सगळ्यांसारखं वागला असतो, त्यांच्यामध्ये आणि माझ्यात काय फरक राहिला असता, काहीच नाही। तो मेरा मेरा अलग जीने का ढंग है, अलग करने का ढंग है, और हमारा रंग ही अलग है। क्योंकि हम आए, हम हमें समझा है हमारा जीवन क्या है, क्षणभंगुर है, नश्वर है, क्षणाचा भरोसा नाही आहे आपल्या जीवनाचा। मग किती छान काम करायचं, सकाळी उठल्यापासून संध्याकाळी झोपेपर्यंत सुंदर 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 काम करायचं, प्रत्येकाचे ब्लेसिंग घ्यायचे, आणि कुठलाच निगेटिव्ह विचार करायचा नाही। तुमच्यामधले मी सगळे पॉझिटिव्ह गुण पाहिलेत मॅम। योगा सुंदर करताय तुम्ही, परफेक्टली सगळ्यांना छानसं वेळ देऊ शकता। तुमच्यामध्ये जी काय आत्मीयता आहे तुमच्या लग्नामध्ये आम्ही पाहिली सगळ्यांची,
ते गुण खूप सुंदर आहेत. हं. ते सगळे सुंदर सुंदर गुण आहेत. एखादे दोन चार सोडून द्या ना अहो, ते निगेटिव्हपणा, तो मेडिटेशनच्या माध्यमातून निघून जाणार आहे, मला माहिती आहे. मला कॉन्फिडन्स आहे ना, हे सगळं छान होणार आहे. म्हणून आम्ही सुमती मॅमला सोडलंच नाही. त्यामुळं सगळं पॉझिटिव्ह आहे. पॉझिटिव्ह आहे सगळ्या गोष्टी, पण बोलण्यात निगेटिव्ह येतात. हा, बोलण्यात तुमचं मन निगेटिव्ह. खूप छान आहे मॅम, मन खूप छान आहे आणि विचार खूप छान आहेत. त्यामुळं आणि क्लब विषयी जे काही सगळ्यांविषयी आत्मीयता आहे, सगळ्यांचं छान व्हावं वाटते ना तुम्हाला, ते फार सुंदर आहे. तर मॅम, मेडिटेशन आपण जे घेतो ना, त्या मेडिटेशनच्या माध्यमातून सगळ्यांचा काय विकास होऊ शकते तुम्ही सगळ्यांना सांगू शकता? मेडिटेशनमुळे मन शांत होतं, पॉझिटिव्हिटी येते आपल्यामध्ये, आणि आपण निगेटिव्ह बोलण्यापेक्षा कृतीवर जास्त भर देऊ शकतो आणि चांगलं कार्य करू शकतो. त्यामुळे जीवनामध्ये आपल्याला मेडिटेशन खूप आवश्यक आहे. त्यामध्ये तन मन धन हे सगळं व्यवस्थित आपल्याला हे करता येईल. सुमती मॅम, आपण त्याच्यानुसार आपल्याला कार्य करता येईल. तन आणि आ? येस येस तन आणि बोला. मनाची जर जोड लागली तर आपण जीवन यशस्वीपणे पार पाडू शकतो, असं मला वाटतं. त्यामुळं कोणतं काही जरी झालं आपल्या शरीरामध्ये, मनामध्ये, तर आपण ह्या मेडिटेशन मधून सहज आपल्या जीवनाची उकल होईल. समजा जीवनात येणाऱ्या समस्या ज्या आहेत, ज्या काही अडचणी आहेत, ते आपण सहज दूर करू शकतो आणि आपलं जीवन सुंदर जीवन आपण जगू शकतो. निरोगी जीवन जगू शकतो. मन निरोगी तर तन निरोगी राहू शकतं. त्यामुळे आपल्याला मेडिटेशनची खूप आवश्यकता आहे आणि आपण केलंच पाहिजे. मेडिटेशनही केलं पाहिजे, प्राणायामही केला पाहिजे. सगळ्याच गोष्टी आवश्यक आहेत. जसं आपल्याला पोळी भाजी वरण भात सगळंच लागतं की नाही, तिखट आंबट गोड सगळ्या चवी पण पाहिजे असतात, तसंच आपल्याला ह्या गोष्टी सुद्धा आवश्यक आहेत. अगदी अगदी बरोबर आहे मॅम. हे झालं मेडिटेशन विषयी. आता आपण जो हार्ड वर्कआउट हम्म, करतो ना, शरीरामधून हम्म, जे टॉक्सिन बाहेर पडतात, ते टॉक्सिन बाहेर हम्म. पडणं का आवश्यक आहे? काही लोकांना माहित नाही व्यायाम का करावा, टॉक्सिन का बाहेर पडावे, पण तुम्हाला माहिती आहे. काय सांगू इच्छिता सगळ्यांना? ते 72 कोटी 72 लाख आपल्या ज्या काही नसनाड्या आहेत, त्या सगळ्या नसनाड्या जेव्हा आपण बाह्य अंगाला किंवा बाह्य दर्शनीय याला जास्त नटवायचं थटवायचं पाहतो, पण मधूनही आपण सुंदर असलं पाहिजे ना. मधून जर सुंदर असेल, मन सुंदर असेल, आणि तन तर सुंदर होणारच आहे, पण आधी मन महत्वाचं आहे. आणि मनाला जर सुंदर करायचं असेल तर हे मेडिटेशन प्राणायाम जे काही व्यायाम जे आहे, हार्डवर्क जे आहे, ज्या काही आपल्या रक्तवाहिन्या आहेत, हा, मांस मेधी जे मध्ये जे काही आपल्या अंतरंगामध्ये जे काही आहे, हृदय आहे फुफ्फुस आहे, ह्या सगळ्यांच्या क्रिया व्यवस्थित झाल्या पाहिजे. आणि ह्या सगळ्या व्यवस्थित होण्यासाठी आपल्याला ह्या वर्कची, व्यायामाची प्राणायामची आवश्यकता आहे. सगळं सुरळीत चालावं. हा जो देह भगवंताने दिलेला आहे, त्या देहाला व्यवस्थितपणे सुरळीतपणे शेवटपर्यंत आपण आपला गाळा जो आहे जीवनाचा, तो व्यवस्थितपणे पूर्ण व्हावा आणि कोणतंही दुःख मनाला नसावं, शरीराला नसावं, आणि कोणत्याही रोगराईपासून आपण मुक्त राहण्यासाठी आपल्याला ही आवश्यक आहे, असं मला वाटतं. येस, करेक्ट आहे. आपलं युट्यूब चॅनल आहे मॅम. आपण युट्यूब चॅनल स्टार्ट केलंय की ज्यांना हम्म, ज्यांना समजा काही अडचणी येतात त्यांनी ते पाहून करावं. पण सर्वांनी, बरोबर आहे, सर्वांनी सकाळी हम्म. 5 ते 7च का यावं? ब्रह्ममुहूर्त म्हणजे काय असते? सकाळचा सकाळचा ओझोन वायू म्हणजे युट्यूब चॅनलवर पाहून करण्यापेक्षा सकाळी का जॉईन व्हावं सगळ्यांनी? तुम्ही काय संदेश देऊ इच्छिता सगळ्यांना? ते एकटं करायचं म्हणजे, माणूस हा समाजप्रिय प्राणी आहे. त्यामुळे आपल्याला समाजात राहून कोणतंही कार्य करताना आनंद जो मिळतो, तो हा वैयक्तिक राहून किंवा पाहून कोणतं करतो म्हटलं तर तेवढा मिळत नाही. म्हणून आपण समाजप्रिय असल्यामुळे समाजात राहून किंवा सगळ्यांबरोबर राहून केलं तर त्याचा फायदा जास्त होतो. आणि आपल्या काही ज्या चुका होत आहेत त्या दुसऱ्याच्या पाहून थोड्या दुरुस्तही होतात, आपण जे चुकीचं करत त्यामुळे आहोत. त्यामुळे समूहामध्ये केलं पाहिजे असं म्हणायचंय. पण सकाळचा जो वेळ हा. असतो, 4:30 हम्म. 5 ते 7चा, तो त्या वेळेचं काय महत्व आहे की सकाळीच का केलं? जो ऑक्सिजन जो आहे, ओझोन वायूचा स्तर खाली येतो ना त्या काळामध्ये,
आणि त्यामुळे आपल्याला ऑक्सिजन पुरवठा जास्त प्रमाणामध्ये जेवढा शरीराला झाला तेवढा आपण निरोगी राहू शकतो. त्यासाठी आपण सकाळच्या ब्रह्ममुहूर्तावर आणि कोणत्याही वेळचे वेळेला केलेल्या गोष्टी चांगल्या असतात. जी टाइम आपण ठरवलेली आहे त्या टाइमला तीच गोष्ट करणं म्हणजे आपल्यासाठी नियोजनपूर्वक कोणतीही गोष्ट केली की ते कार्य व्यवस्थित होतं आणि त्याचा फायदा जे पाहिजे आपल्याला ते मिळू शकतो. त्यामुळं आपण कोणतंही कार्य असू द्या, ज्या वेळेला ठरवलं त्याच वेळेला आपण केलं पाहिजे. नियोजनपूर्वक केलेलं कार्य अर्ध कार्य पूर्ण यशस्वी होतं. त्यामुळे आपण वेळच्या वेळेला केलं पाहिजे. सकाळी ओझोन वायूचा थर खाली येतो ना, त्यामुळे प्राणायाम वगैरे केल्यामुळं आपल्याला जास्त ऑक्सिजन पुरवठा होऊ शकतो शरीराला आणि आपण व्यवस्थित आपल्या सगळ्या क्रिया होऊ शकतात. आंतरक्रिया सगळ्या सुरळीतपणे पार पडू शकतात. त्यामुळे आपण ठरलेल्या वेळेमध्ये ठरलेला टाइम दिलेल्या टाइम मध्येच केलं पाहिजे. कुंती मॅम, तुम्ही आता हे सर्व काही सगळं छान छान सांगितलंय. मग आपला क्लब का बरं चांगला आहे की सगळ्यांनी आपल्या क्लबला जॉईन करावं? काय होते आपल्या क्लबमध्ये, नेमकं काय मिळते आपल्या क्लबला जॉईन झाल्यानंतर? आपल्या क्लबला जॉईन झाल्यानंतर तर आनंद आपल्याला मिळतो, आनंद मिळतो, निरोगी काया मिळते, निरोगी तण मिळतं आणि धनाचाही योग्य वापर कसा करावा ह्याचं बी ज्ञान मिळतं. सगळ्याच गोष्टी मिळतात, कोणतंच मिळत नाही असं नाही. त्यामुळं आपल्या जीवनाला काय आवश्यक आहे ते सर्व काही या क्लब मध्ये आपल्याला मिळतं. त्यामुळं आपण हा मॅम, क्लब सोडून नये सगळ्यांनी. तुमचे जे किती सुंदर सुंदर विचार आहेत हो. तुम्ही फक्त वरूनच निगेटिव्ह विचार करता. अंतरात्म्याकडे तुमच्या जर पाहिलं तर तुम्ही सर्व पॉझिटिव्ह आहात. येस. हा. यस. येस येस, इतकं सुंदर. येस येस, उमाराणी मॅमला काहीतरी बोलायचं, हायलाइट मी हायलाइट करते त्या. येस मॅम. निगेटिव्ह का बोलते सर, ते निगेटिव्ह ते पण नको असं वाटतंय मला, म्हणून बोलते. पॉझिटिव्ह आहे त्याला बोलायची काय गरज आहे? येस येस निगेटिव्ह आहे येस ते काढून टाकलं पाहिजे. येस हा. येस 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 येस. तुम्हाला मागे म्हणले नाही का आमच्या माधवी मॅमला घेऊन या पुढे. हा. हा. माधवी मॅम आल्यानं खूप छान वाटलं मला. येस 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 येस, माधवी मॅम या इकडं. पुढची घ्या, माधवी मॅमला लगेच बोलवतो मी अजून परत. आता माधवी मॅम आल्यानंतर तुम्ही दोघं जोडीनं आल्यानंतर आपला क्लब मागे पडू शकत नाही हे मला माहिती होतं, म्हणून तुम्हाला माधवी मॅम साठी रिक्वेस्ट केली की सर तुम्ही मॅडमला घेऊन या. येस मॅडम येस आले की आपली धुरा दोन्ही बरोबर चालले, येस. रथाचा रथ आपला पुढे जाणार आहे. व्हेरी आता गुड. आपला क्लब कधीच मागे येऊ शकत नाही, क्या बात है. मॅडम सोबत असले आपल्या. येस 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 येस. करेक्ट. आणि हा क्लब सुरू कोणामुळे केला माहिती आहे का तुम्हाला? मी क्लब हा. सुरू करणार नव्हतो, महादेव मॅमच्या आग्रहास्तवच हा क्लब सुरू झालाय. मी म्हणलो मग माझ्याकडे माधवी मॅमला घेऊनच चालायचं. माधवी माझ्यावर मॅमला जबाबदारी. सोबत घेऊनच चालायचं. मी काय म्हणलं, माझ्यावर जबाबदारी देऊ नको बाबा, माझ्यानं होत नाही हे, असले कुठाने कधी होत नाहीत माझ्यानं. तरी ती म्हणे तुम्ही कराच हे, तेव्हा हे क्लब सुरू झालाय. आणि ती एकदा किती विश्वास जबाबदारी मी होता मॅडम. स्वीकारली, एकदा जर सुरुवात केली ते कधी बंद पडत नाही, मग ते डन असते आपलं लास्ट, आपण असेपर्यंत. येस मॅम. ठीक आहे, उमारा आता आपला काहीतरी क्लब आपल्या विचारायचं. मागे कधीच येणार नाही, रथाचा गाडा पुढे जाणार आहे आपला. येस 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 येस. येस उमाराणी मॅम, तुम्हाला काही विचारायचं का सुमती मॅमला? येस. Yes, sir. Good morning, sir. Good morning, everyone. सर खूप छान आहे आपला क्लब. आपण तर सगळे छानच म्हणतात, सगळे वेलनेस कोच. पण एक सुमती मॅम आदर्श शिक्षिका आहात आणि आणि त्या योग शिक्षिका आहेत सगळ्यात महत्वाचं. आणि आपण जसं निगेटिव्ह आहात आणि कसं बदलतो हे सुमती मॅमचं एक सगळ्यात महत्वाचं उदाहरण आहे. आणि आपण मेडिटेशन मध्ये तर ऐकतो सर की यस म्हणल्यामुळे काय फायदा होतो, तसं सुमती मॅम सगळं आपला क्लबचं ऐकत असतात, सगळं करत असतात. त्या निगेटिव्ह जरी आहे म्हणून त्या स्वतःहून सांगतात. हे मला त्यांचं भावलं सर मनाला माझ्या, म्हणून मी व्हिडिओ चालू करून बोलले. कारण किती लहान व्यक्ती असो, बाळ असो, ते हो म्हणतच नाही आणि मी केलं म्हणत नाही. पण आज एवढ्या मोठ्या आहेत, एवढं हे आहे, ज्येष्ठ आहेत, तरी त्या म्हणल्या की मी असे आहे तरी पण तुम्ही स्वीकारलं. हे सर मी साध्या भाषेत सांगते, आपण जसं जे कर्म करतो त्याचं म्हणजे पावती जी भेटती सर खरंच आहे. तुम्ही एवढं निस्वार्थपणे सेवा करताना सर हे ह्याचं फळ आहे सर. कारण एवढी व्यक्ती मोठी जर तुम्हाला म्हणते की सर हे असं आहे
मी अशी आहे आणि माझ्यात एवढा बदल झालेला आहे आणि हे सगळं तुमच्यामुळे झालेलं आहे. तर हे सगळं श्रेय तुम्हाला जातं सर. आपण नेहमी चांगलेच कर्म करत असतो, पण वाईट आपल्या म्हणजे प्रवासामध्ये जे काटे आहेत, जे म्हणजे निगेटिव्ह लोक आहेत, त्याच्यामुळे जो क्लब बंद पडतो, तर ते पडत नाही. ते कशामुळे सर, की फक्त एकटं तुमच्यामुळं आणि मॅममुळं. कारण तुम्ही जे दोघं आहेत ते पॉझिटिव्ह आहात आणि तुम्ही सगळ्यांना घेऊन जात असतात. खूप तुम्हाला संकट येतात, पण ते टाळतात तुम्ही. आणि तुम्हाला माहित आहे असतं की एक दिवस चांगला येणारच आहे. तर ते आलेलं आहे सर. मला खूप छान वाटलं सुमती मॅमने हे दोन गोष्टी बोलल्या. त्यांना खूप अडचणी असतात. सगळेजण सांगत असतात की निगेटिव्ह आहे, असं आहे सर, तसे आहेत मॅम, असे आहेत. सगळे सगळ्यांना नाव ठेवतात सर. हे एक जग आहे. तरी पण तुम्ही सगळं सारून पुढे जातात, ते मला आवडतं. आणि त्याचं हे पावती जे आपण पुरावा म्हणतो, देव म्हणतो ना, आपण मंदिरात जातो जेव्हा काही ना काही आपण कर्म केलं त्याचं फळ देतं आणि पावती देतं. तसं ही आजची मॅमची पावतीच आहे सर. मॅम आध्यात्मिक आहेत, योग शिक्षिका आहेत. त्यांच्याविषयी कमीच आहे सर, जेवढं तेवढं. पण मला खूप आनंद झाला सर की मॅम ना पॉझिटिव्ह झाले आणि तुम्हाला छान म्हणलं ते. खरंच सर, खूप खूप थँक्यू. आणि थँक्यू मॅम, सुमती मॅम. येस. त्यांचे सिस्टर पोस्टर मॅम इथे उपस्थित आहेत. पोस्टर मॅम, तुम्हाला किती आनंद होतो हे सगळं ऐकून बोलून? काय म्हणतात सर? हे जे सुमती मॅमचं हे सगळ्यांचं जे काय ऐकून त्यांनी किती छान छान बोलतेत. सुमती मॅम इज ग्रेट. तुम्हाला कसं वाटतंय? छान वाटते सर. हे एकदम सगळं छान वाटते. मला पण आज शॉकच बसला. सुमती मॅम एवढं मन मोकळेपणाने बोलतात, एवढं सुंदर बोलतात. आणि काय नाही सर, जे आहे ते आहे. पण तुमचा हेवा वाटतो. मला परत आणलेच तुम्ही. वाह, क्या बात आहे. येस, किती सुंदर बोलल्या. यस यस, खूप छान, खूप सुंदर. यस सुमती मैम, आप सबको संदेश दे दो. अरे बाबा बोलना, मैं बहुत नेगेटिव थी, मैं तो सब नेगेटिव थी, मगर यहाँ आने के बाद बहुत अच्छा होता है। 100 साल फिर जीना है ना, तो यहाँ पर आओ और अच्छा अच्छा सब कुछ देख कर करो। सुमति मैम, ये सब यूट्यूब चैनल को देख रहे हैं, सब देखो, ये देखो सब आपका सुनने वाले हैं, तो उनको क्या संदेश देना चाहते हैं आप? दे दो सर संदेश। योगा प्राणायाम केलंच पाहिजे आणि करायलाच पाहिजे. आणि आपला क्लब खूप सुंदर आहे सर. सगळ्यांनी जॉईन व्हावं असं मला वाटतं. आणि खरंच कोणत्याही दुसऱ्या क्लब मध्ये जा, कुठेतरी काहीतरी निगेटिव्हिटी राहते, काहीतरी नकोसं वाटतं, किंवा कृतीतून, तुमच्या कृतीतून, बोलण्यातून, वागण्यातून. खरंच आपल्या क्लबला आदर्श, तुमचा सगळा क्लब आदर्श आहे. आणि सगळ्यांनी हा आदर्श घेऊन पुढे जावं असं मला वाटतं. आवाज गेला का सर? माधवी मैम, कितना बढ़िया बढ़िया, देखो सुमति मैम, उमा रानी मैम, पोपशेटर मैम, कितना बढ़िया बात किया है। आप क्या बोलना चाहते हैं? येस, गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. आज सुमती मॅमनं खूपच सुंदर अशी प्रतिक्रिया दिलेली आहे आणि प्रतिक्रिया मनाला भावलेली आहे. मॅम, किती सुंदर विचार आहेत तुमचे, किती ग्रेट विचार आहेत. खूप छान वाटलं तुमचे विचार ऐकून. आणि खरंच तुम्ही जे सहज म्हणजे जे आहे ते आहे, जे माझा स्वभाव जो आहे तो मान्य केलेला आहे आणि त्याप्रमाणे आणि खरंच सर म्हणल्याप्रमाणे तुमचं अंतर्मन जे आहे, अंतर्मन किती सुंदर आहे याची अनुभूती तुमच्या शब्दातून मिळालेली आहे. आणि तुम्ही सांगितलेलं आहे, ज्याचं मन सुंदर त्याचं तन सुंदर असतं. मन सुंदर असल्यानंतर सगळं काही सुंदर होतं. आणि या मनाला सुंदर करण्यासाठी योगा प्राणायामाची गरज असते आणि तो आपण सगळ्यांनी केला पाहिजे. आणि त्यासोबतच मॅम, मला एक सांगायला आनंद होईल की मी सर सोबत काही अडचणीमुळे मला घरच्या खूप अडचणी होत्या. त्यामध्ये माझ्या मुलीची डिलिव्हरी होती, काही अडचणी घरगुती होत्या, त्यामुळे मला ऑन स्क्रीन राहता आलं नाही. पण मी ऑफ स्क्रीन सर सोबतच आहे आणि होते. आणि जेव्हा मी आता फ्री झाले तेव्हा ऑफ स्क्रीन आलेली आहे. आणि आता या ठिकाणी मी पूर्ण वेळ देण्याचा प्रयत्न करत आहे आणि पूर्ण वेळ देणार आहे. आणि मॅम, ज्याप्रमाणे आपण आपल्या लग्नामध्ये प्रतिज्ञा करतो, धर्मेचे आर्तेचे कामेचे मोक्ष नाती चरामी नाती चरामी, या सर्व कार्यामध्ये सरांसोबत मी आहे आणि असणारच आहे. आणि असंच
तुम्ही आम्ही मिळून आपला हा जो सुंदरसा SMBS क्लब जो आहे हा क्लब फुलवायचा आहे आणि हा क्लब पुढे न्यायचा आहे. हा छोटासा जो वृक्ष असेल हा वृक्ष वटवृक्ष करायचा आहे. आणि तुमचे आज पुनश्च एकदा तुमचं अभिनंदन. तुमचे विचार खूप भावलेले आहेत आणि खूप सुंदर विचार आहेत आणि असं सुंदरसे विचार आमच्या क्लबला देत जा, आमच्या कम्युनिटीला देत जा. आणि तुम्ही पण आमच्या सोबत राहून रोज प्राणायाम योगा करायचा आहे आणि जेव्हा जेव्हा शक्य असेल तुम्हाला तेव्हा तुम्ही योगा प्राणायाम घ्यायचा आहे. येस मॅम. येस. Yes. आमच्या म्हणण्यापेक्षा आपल्या. हा. यस. येस. यस. बहुत बढ़िया. बहुत खूप. यस सुमती मॅम, सगळ्यांना सांगताल मग की आमचं YouTube चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, आमच्या सोबत या, सांगून द्या, संदेश देऊन द्या. आता पॉपस्टार मॅम संदेश देतील तुमच्या वतीनं, तुमचे बहीणबाई संदेश देऊन टाका, कारण त्या गुड मॉर्निंग. काही करत आहेत. गुड मॉर्निंग सर. यस आपला यस. क्लब फिटनेस क्लब नांदेड हा खूप सुंदर आहे आणि प्रत्येकाने आपल्या क्लबला जॉईन व्हावं आणि प्रत्येकाने सकाळी 5 वाजता जॉईन होऊन प्राणायाम, योग आहे, मेडिटेशन हे सगळं जॉईन करावं आणि प्रत्येकानं आपलं शरीर दृष्टी सगळं चांगलं, तन मन धन हे सगळं चांगलं करावं आणि चांगलं जीवन जगावं आणि प्रत्येकाने सबस्क्राईब करावं, लाईक करावं, एवढं सांगायचं. यस, बहुत बढ़िया. अगर आपको अच्छा लगा है तो हम 2 हाथ ऊपर करते हैं कभी भी. यस, तो आपको अच्छा लगा है? अपनी करुणा